काही मूल्यवर्धन उपक्रमात गोष्टींचा समावेश आहे. अशा उपक्रमातून मुले कशी शिकतात ते पाहूया. या फिल्ममध्ये शिक्षिका जुने मित्र हा उपक्रम घेत आहेत. या दोघांची मैत्री कशी झाली, हे दोघे मैत्रिणी कशी बनले, हे आज आपण मूल्यवर्धन या पाठ्यपुस्तकात शिकूया, पाहूया. तर सर्वांनी या उपक्रमासाठी त्या विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेचा वापर करतात. विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेतील गोष्ट शिक्षिका मुलींना पाहायला सांगतात. तसेच पुस्तिकेतील गोष्ट मुलींना वाचायलाही सांगतात. काही मुली गोष्टीतील परिच्छेद सर्व वर्गासमोर मोठ्याने वाचून दाखवतात. तुमच्यापैकी एकीने दुसरीची नक्कल केली आहे. मला सांगा, तुमच्यापैकी कोणी नक्कल केली आहे? आता तुम्ही वाचून झालेले बरोबर. आता तुम्हाला त्यामध्ये जे काही कठीण शब्दार्थ आहेत, अपरिचित, ज्याचा अर्थ तुम्हाला समजला नाही, तो मला विचारायचं, फक्त बोटवरती करायचं, मी सांगेन. हा हसलेल उभी राहा. हा कोणता शब्द? गोष्टीतील कठीण वाटणारे शब्द मुली शिक्षिकेला विचारतात. शिक्षिका त्या शब्दांचा अर्थ फळ्यावर लिहून मुलींना समजावून सांगतात. आता आपण गोष्ट वाचून झाल्यावर शिक्षिका गोष्टीवर आधारित प्रश्न विचारतात. आता मी काही तुम्हाला प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाचे तुम्ही फक्त उत्तर फक्त बोटवर करायचं, सगळ्यांनी एकदम काही सांगायचं नाही. मिसेस इराणी ज्या ह्या मुख्याध्यापिका आहेत ना, त्यांचं पूर्वीचं नाव काय होतं, लहानपणचं नाव? शहनाज. मिसेस इराणींचं नाव काय होतं? शहनाज. शहनाज आणि माया यांची मैत्री अगदी सुरुवातीपासून होती का रे? विचार करायचं आणि मग उत्तर द्यायचं, सगळ्यांनी एकदम द्यायचं. हे प्रश्न विचार प्रवर्तक स्वरूपाचे असतील याची काळजी घेतात. शहनाज यांच्यामध्ये काय कोणत्या गोष्टीमुळे मैत्री झाली रे? लक्ष बघा, ऐकायचं, लक्ष देऊन सांगायचं, विचार करा थोडा. सांगा पूर्वा. गणिताचे सर जेव्हा गणिताची परीक्षा घ्यायला आले होते, तेव्हा शहनाच्या वहीतले रीटाने सर्व काही उतरून काढले. मग आता जाता जाता जतीन संध्याकाळी त्यांना भेटून घरी निघाला. मग जाता जाता तो विचार करत होता. मग तू कोणता विचार करत असेल रे जतीन? अरे वा वा, गुड गुड गुड. मग तुम्हाला या शाळेत शेवटी शिक्षिका गोष्टीचा संबंध मुलींच्या मित्रमैत्रिणींच्या अनुभवाशी जोडतात.